जनमनाचा शोध बातमीचा नायकांचा नायक राष्ट्रनायक RSTC न्यूज नेटवर्क। उदगीर जिल्हा लातूर येथे महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते विश्वशांती बौद्ध विहाराचे लोकार्पण करण्यात आले आहे। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्यपाल PC राधाकृष्णन तसेच विशेष अतिथी म्हणून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे, केंद्रीय सामाजिक व सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले उपस्थित होते। कार्यक्रमास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ग्रामविकास तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन, क्रीडा मंत्री संजय बनसोडे, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे, आमदार विक्रम काळे, रमेश कराड, अभिमन्यू पवार, जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांचीही उपस्थिती होती। सुरुवातीला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते कोनशिलेचे अनावरण करून फीत कापून विहाराचे लोकार्पण करण्यात आले आहे। यावेळी राष्ट्रपती यांनी विहारातील गौतम बुद्ध यांच्या मूर्तीस तसेच विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्धाकृती पुतळ्यास पुष्प अर्पण करून अभिवादन केले आहे। यावेळी बुद्धवंदना झाली। बुद्धवंदनेनंतर उपस्थित बौद्ध भिक्खूंना महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी चिवर दान केले। बौद्ध भिक्खू यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना गौतम बुद्धांची मूर्ती भेट दिली आहे। क्रीडा मंत्री संजय बनसोडे यांनी सर्व उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले आहे। या विहारांची वैशिष्ट्ये महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आज लोकार्पण झालेले उदगीर येथील हे बौद्ध विहार कर्नाटक येथील कलबुर्गीच्या बौद्ध विहाराची प्रतिकृती आहे। 1 हेक्टर 15 जागेवर या विहाराची उभारणी करण्यात आली आहे। विहारात 1200 अनुयायांची बैठक व्यवस्था असलेले ध्यान केंद्र तयार करण्यात आले आहे। विहार परिसरात प्रवेश करण्यासाठी एक मुख्य प्रवेशद्वार तयार करण्यात आले आहे। या प्रवेशद्वाराची रचना बिहारमधील सांची स्तूपाप्रमाणे करण्यात आली आहे। या वैशिष्ट्यपूर्ण अतुलनीय बौद्ध विहाराची उदगीरसह संपूर्ण महाराष्ट्रात चर्चा होताना दिसत आहे। RSTC न्यूज नेटवर्क उदगीर।